हे विदारक सत्य आहे. कारण औरंगजेबाने संपूर्ण हिंदुस्थानामध्ये कोणती सत्ता शिल्लक ठेवलेली नव्हती. दक्षिणेतल्या ज्या आदिलशाही कुतुबशाही होत्या त्या तर नष्ट केल्याच, फक्त त्याला नष्ट करता आलं नाही ते शिवाजी महाराजांनी जे रोपटं लावलं होतं त्याच्या विरुद्ध तो दीर्घकाळ त्याने संघर्ष केला. त्याला यश मिळालं नाही. का नाही मिळालं? तर शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला. त्यांनी हिंदूंना त्या काळामध्ये एक संविधान दिलं. त्या गादीसाठी संघर्ष करत राहिले लोक. संभाजी महाराजांचा मृत्यू झाला, राजाराम महाराज दिल्लीत अडकून पडले, त्यांचा पुण्यातील इथं अगदी तरुण वयात मृत्यू झाला सिंहगडला. ताराबाई लढत राहिली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा मराठी माणूस लढत राहिला कारण त्याला संविधान दिलेलं होतं. हा राज्याभिषेक म्हणजे मध्ययुगीन संकल्पनेचं संविधान होतं. हे ऐतिहासिक सत्य आहे. आणि त्यावेळेस जे हत्यार होतं मध्ययुगीन ते शिवाजी महाराजांनी वापरलं. संविधानाने आम्हाला एक हत्यार दिलेलं आहे, ते म्हणजे आमचं बहुमोल मत. हे आमचं शस्त्र आहे. आज संविधान आणि राजकीय हिंदुत्वाचा मुद्दा काय? तर आम्हाला दिलेलं हे शस्त्र, आणि हे शस्त्र आम्ही प्रभावीपणाने जर वापरलं नाही तर आज जसं आम्हाला एक ऐतिहासिक काळाचा जुना सांस्कृतिक हिंदुस्थान काढून बघा, आणि आज उरलेला खंडित हिंदुस्थान जो दिसतोय आणि तो देखील जर राखायचा असेल, त्याचा अखंड तो राखायचा असेल तर आम्हाला राजकीय हिंदुत्व हे प्रभावी ठेवावं लागेल.